एक महत्त्वाची घडामोड आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली। सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याकडून रात्री प्रफुल्ल पटेल यांची भेट घेण्यात आली। सुनेत्रा पवार यांची प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत यावेळी जवळपास तासभर चर्चा झाली। दिवसभर काल सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर होत्या। प्रफुल्ल पटेल त्या ठिकाणी उपस्थित नसल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या। दरम्यान सुनेत्रा पवार अजूनही दिल्लीतच आहेत। त्यांनी काल प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली, तर तटकरे सध्या मुंबईत आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, एकीकडे दिवसभर जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार दिल्लीत असताना तिथे पटेल उपस्थित नाही, तटकरे उपस्थित नाही म्हणून चर्चा झाल्या, मात्र रात्री त्यांची भेट झाली। नेमकं काय झालं या भेटीदरम्यान? श्रुती अगदी बरोबर आहे। जवळपास एक तास पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांनी प्रफुल्ल पटेल यांचे जे दिल्लीतील निवासस्थान आहे त्या ठिकाणी ते दोघे गेलेले होते आणि जवळपास तासाभरापेक्षा जास्त या तीन प्रमुख नेत्यांची चर्चा जी आहे ती झाल्याचे समजतंय। तशा पद्धतीचे व्हिडिओ देखील समोर आलेच आपल्याला बघायला मिळालेलं होतं। मात्र नेमकं भेटीचा तपशील काय आहे तो अद्यापपर्यंत समोर आलेला नाहीये। ती भेट यासाठी महत्त्वाची होती श्रुती, कारण काल दिवसभर सुनेत्रा पवार या संसद कार्यालयामध्ये गेलेल्या होत्या, मात्र प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत आणि राज्यसभेचे खासदार आहेत तेही काल दिल्लीमध्ये असताना ते त्यांच्यासोबत नव्हते, त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या होत्या। सुनेत्रा पवारांनी माध्यमांशी बोलताना किंवा माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पटेल कुठे आहेत हे तुम्हालाच माहिती आहे अशा पद्धतीचे विधान केल्यानं त्या पटेलांवरती नाराज आहेत की काय अशा पद्धतीच्या चर्चा काल दिवसभर सुरू होत्या। मागच्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडतात हे सगळं बघता प्रफुल्ल पटेलांची अनुपस्थिती खरं तर एक चर्चेचा विषय बनलेली होती आणि त्यानंतर या तिन्हींची रात्री महत्त्वाची भेट झालेली आहे। श्रुती, राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये नाहीयेत, ते मुंबईमध्ये आहेत, त्यामुळे ते देखील त्यांच्यासोबत काल दिल्लीमध्ये नव्हते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा श्रुती यातला आहे की सुनेत्रा पवार यांनी काल दिवसभर संसदेमध्ये काही खासदार आणि नेत्यांच्या भेटी घेतलेल्या असल्या तरी एनडीएच्या प्रमुख घटक पक्षातील नेत्यांच्या मात्र त्यांच्या भेटीगाठी झालेल्या नाहीयेत। आज त्या सुनेत्रा पवार आजही दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे आज काही भेटी होतात का हे बघावं लागणार आहे, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काल प्रचाराच्या निमित्तानं पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये होते, त्यामुळे आज ते राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत। आज अमित शहा यांच्यासोबत त्यांची काही भेट होते का हे बघावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने घडामोडी घडतायत या घडामोडी पाहता जर सुनेत्रा पवार यांची त्यांच्यासोबत भेट झाली तर ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे बघावं लागणार आहे सुनेत्रा पवार यांची भेट होते का, आणि त्या भेटीमध्ये प्रफुल्ल पटेल हे सोबत असतात का। जर प्रफुल्ल पटेल सोबत असतील तर या सगळ्या चर्चा होत्या। नक्कीच प्रमोद, या सगळ्या घडामोडींवर लक्ष असेलच। अपडेट्स दिवसभर तुमच्याकडून घेत राहू। तूर्तास धन्यवाद।